आपल्या आयुष्यात जे शिक्षकांचं महत्वाचं काम असतं ते म्हणजे विद्यार्थी घडवणं. आणि विद्यार्थी घडवणं म्हणजेच देश घडवणं. आणि येत्या काळामध्ये जे आपण टीईटीची एक्झाम देणार आहोत, जे टीचरची आपल्या एंट्रन्स टेस्ट असते ते आपण देणार आहोत, त्याचा सिलेबस काय आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. आपण अभ्यास करत असताना टीईटीच्या एक्झामचा एक त्याची वेगळी पद्धत आहे. गणित भाग असेल, विज्ञान भाग असेल, बाल मानसशास्त्र असेल, अध्यापन शास्त्र असेल, हे करत असताना आपल्याला स्वतः विद्यार्थी व्हावं लागेल. त्या स्वतःला आपल्या स्वतःला त्या विद्यार्थ्यासारखं विचार करावा लागेल. आपल्यापाशी किती नॉलेज आहे यापेक्षा आपण काय प्रेझेंट करू शकतो, काय मांडू शकतो, काय त्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं आपल्याकडून, त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी प्रेझेंटेशन करावं लागतो. त्या पद्धतीने आपल्याला सांगावं लागतं. त्याच्यामधला जो आपला पहिला भाग आहे तो भाग म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र. बालमानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र म्हणजे लहान लेकरांच्या बुद्धीबद्दल, त्यांच्या सायकोलॉजी बद्दल अभ्यास करतो ते आपण बालमानसशास्त्रामध्ये करतो. ज्यावेळेस विद्यार्थी अध्यापन करण्यासाठी येतात, शाळेमध्ये प्रवेश घेतात, त्याच्या पूर्वी एलकेजी युकेजीला जातात, तर त्यांना काय हवं आहे, त्यांची काय गरज आहे, त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी शिकवावं लागतं, अध्यापन करावं लागतं. प्रत्येक विद्यार्थी जे असतात यांची जी काही विचार करण्याची क्षमता असते, त्याच्यामध्ये जी सृजनशीलता असते, त्याच्यामध्ये जे वैचारिक असतात, त्याच्यामध्ये विविध विचार जे असतात, त्याच्यामध्ये जे मतभेद असतात, त्यांची जी वागणूक असते, त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल हवा आहे, आपण त्याच्यामध्ये काय बदल करू शकतो, हे आपल्याला बालमानसशास्त्राच्या माध्यमाने सांगता येईल. त्या त्या विद्यार्थ्यांच्या, त्या त्या बालकांच्या, त्या त्या लहान मुलांच्या वागण्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल घडून आणावे लागतात. त्यांच्या गरजानुसार आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यासारखंच वागावं लागतं, त्यांच्यामध्ये बदल घडून आणावे लागतात. हे जे लहान वय असते, या वयामध्ये विद्यार्थ्यावर, लहान बालकावर त्या ठिकाणी शिक्षकांचा सर्वात मोठा प्रभाव असतो. आई वडिलांच्या नंतर जो सर्वात पहिला गुरु जो कोण असतो तो शिक्षक असतो. आपल्यामुळे विद्यार्थी घडत असतो. आणि लहान वय हे कसं असतं, विद्यार्थ्यांचं जडण घडण्याचं, त्यांना एक आकार देण्याचं, जसं मातीला आपण आकार देतो त्याच पद्धतीने त्यांच्या जीवनाला आपल्याला आकार द्यायचं काम करायचं आहे. आणि त्यांच्या जीवनाला आकार देणं म्हणजेच आपल्याला भविष्यातली देशाची नवीन पिढी घडवायचं आहे. म्हणून या ठिकाणी ह्या टीईटी एक्झामचं महत्व आहे. आणि प्रत्येकाने या परीक्षेला वेलकमच केलं पाहिजे. कारण जर आपल्याला त्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं असेल, त्या विद्यार्थ्यांचं संगोपन करायचं असेल, त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आपल्याला प्रतलावर घेऊन जायचं असेल, तर आपल्याला सुद्धा त्याचं नॉलेज असणं, त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञानच आपल्याला प्रेझेंट करणं हे आपण टीईटीच्या माध्यमाने करतो. म्हणून घाबरण्यासारखं काही नाही. टीईटी जे एक्झाम आहे हे आपल्याला असं विचार करायचंय की मला विद्यार्थी घडवण्यासाठी मला एक्झाम द्यायचा, मला एक छंद आहे त्याच्यामध्ये आणि मला आलंच पाहिजे मेंटॅलिटी मध्ये आपण एक्झाम देतोय, त्या आपण एक विचार श्रेणी घेऊन आपण या ठिकाणी अभ्यास करणार. तर बालमानसशास्त्र जो आहे
आणि अध्यापन शास्त्र जो आपला पोर्शन आहे, हा भाग आहे अध्यापन शास्त्र, हा एकूण 30 मार्कासाठी असतो. त्याच्यामध्ये विशेष मी सांगेन की जे काही विचारणात जे काही प्रश्न येणारे असतात, नेमकं काय असतात, 11 ते 14 वर्ष वयोगटाचे जे काही विद्यार्थी असतात, ते जे काही अध्ययन करतात किंवा आपण जे काही अध्यापन करत असतो, अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवतो, त्यांच्यामध्ये जो काही आंतरसंबंध आहे, प्रक्रिया संबंध असेल, त्याच्यानुसार प्रश्न विचारले जातात. बालक असेल त्याचे जे काही गुण वैशिष्ट्य असतात, शालेय आंतरक्रिया असतात, वेगवेगळ्या आपण ऍक्टिव्हिटी करून घेत असतो, उत्तम शिक्षक जे असतात त्यांची वैशिष्ट्ये काय, गुण वैशिष्ट्ये काय, या आधारावर प्रश्न विचारले जातात. तसेच जे काही अध्यापन पद्धती आहे, शिकवण्याच्या पद्धती असतात, मेथड्स असतात, आपल्या मूल्यमापन पद्धत असेल, याच्या आधारेच आपल्याला प्रश्न विचारले जातात. जे काही 11 ते 14 वयोगटांच्या संबंधित बीएड अभ्यासक्रमातील भाग जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम आपल्याला या ठिकाणी लागू आहे. तर या भाषेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतात. भाषा 1 असेल मराठी, इंग्रजी, उर्दू, किंवा भाषा 2 इंग्रजी, मराठी किंवा मराठी किंवा इंग्रजी असे घेऊ शकतो. ठीक आहे. 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील. ठीक आहे. आता पाहूया पुढे की आपल्याला जो कंटेंट आपण पहिल्यांदा घेणार आहोत, जो आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, तर तो आपला अभ्यास करण्याचा पहिला जो भाग आहे तो आहे आपला बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र. आता बालमानसशास्त्रामधला जो पहिला धडा आहे, जो पाठ्य आहे, तो आहे बालमानसशास्त्र. दुसरा वाढ आणि विकास, अनुवंश व परिस्थिती, बुद्धिमत्ता व बुद्धिमापन, अवधान आणि अभिरुची, विचार प्रक्रिया, स्मरण विस्मरण, व्यक्तिभेद असेल, मानसिक आरोग्य व मानसिक आरोग्यशास्त्र, समायोजन व विषमायोजन, अध्ययन प्रक्रिया असेल, अध्यापन शास्त्र, अध्यापकांचे मानसशास्त्र आणि जे काही विशेष बालके, हे आपल्याला 14 चॅप्टर्स या ठिकाणी अभ्यास करायचे. मी पहिल्यांदा सर्वांना सूचना देऊ इच्छितो की आपण निकिता पब्लिकेशन त्या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन करत आहोत. अनेक मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध असतात, पण सर्वात जास्त जे चालतं मार्केटमध्ये त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन करत आहोत. तर आपण अभ्यास करत असताना वेगवेगळ्या कंटेंटचा अभ्यास करू शकता आणि ह्या पण कंटेंटचा जर अभ्यास केला तर बऱ्यापैकी 80% तरी प्रश्न आपल्याला तशा संबंधातले 80 ते 90% प्रश्न त्या संबंधातले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एखादी शब्द जर आपल्याला क्लिष्ट वाटत असेल, थोडा कठीण वाटत असेल, तर एक काम केलं पाहिजे आपण की त्याला स्वतःहून थोडं गुगलवर त्याला सर्च करण्याचा प्रयत्न करायचा, ज्याच्यामुळे आपले कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. आणखी एक सूचना की हा जो बुक आहे याच्यामध्ये काही चुका असू शकतात, ग्रॅमॅटिकल मिस्टेक असू शकतात, व्याकरणामध्ये चुका असू शकतात. तर जास्तीत जास्त आपल्या माध्यमाने त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया, जेणेकरून आपल्याला रीतसर एकदम शुद्ध पद्धतीने आपल्याला अभ्यास करण्यामध्ये, पेपर देण्यामध्ये सोयीस्कर आपल्याला होईल. पहा, तर पहिला जो चॅप्टर आहे आपल्याला त्या चॅप्टर बद्दल आपण पाहूया, बालमानसशास्त्र. आता वेगवेगळ्या भागाबद्दल आपल्याला सांगता आलं असतं किंवा आपण सांगू शकतो, पण आता आपला जो कंटेंट आहे आपण काय करूया की पहिला बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राबद्दल आपण सांगूया. एक सेपरेट आपण व्हिडिओ तयार करूया आणि त्याच्यामध्ये सांगू की पूर्ण सिलेबस काय असतो, त्याच्यामध्ये आपण सेपरेटली घेऊया. ठीक आहे. आणि मी ऑलरेडी तो व्हिडिओ टाकलेला सुद्धा आहे. पहा, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र. आता जे बालमानसशास्त्र जे आहे, बालमानसशास्त्र पाहू शकता. बालमानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र, दॅट इज अ सायकोलॉजी. मानसशास्त्र म्हणजेच आपण त्याला सायकोलॉजी या इंग्रजी शब्दाचे मराठीत रूपांतर होय. सायकोलॉजी हा शब्द कसा तयार झाला, तर इंग्रजी मधील सायकी, उच्चाराचा नीट आहे का, सायकी प्लस लोगोस, सायकी प्लस लोगोस या मूळ ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. म्हणजे सायकी आणि लोगोस हा कुठला शब्द आहे, ग्रीक शब्द आहे, त्याच्यापासून हा सायकोलॉजी तयार झाला. ग्रीक भाषेमध्ये सायकीला सोल म्हटलं जातं. सायकीला सोल म्हणजे आपली आत्मा म्हटलं जातं.
आणि लोगोसला सायन्स म्हटलं जातं. म्हणजे सायकोलॉजीचा अर्थ काय होतो? सोल सायन्स. म्हणजे काय? आत्म्याचं शास्त्र त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. याचाच अर्थ आत्म्याचे अभ्यास करणारे शास्त्र, यालाच आपण मानसशास्त्र असे म्हणत असतो. मानसशास्त्राच्या विविध व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण एक दोन तीन तरी व्याख्या आपल्याला यावं. ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो त्याच्यामुळे तेवढं काही हार्ड जाणार नाही, पण एखादी व्याख्या आपल्याला विचारली जाऊ शकते आणि त्याच्या ठिकाणी त्या जे काही व्याख्या करणारे त्यांची दोन चार नावं दिली जातात आणि मग विचारलं जातं की हे जे आहे संज्ञा जे आहे हे खालीलपैकी कोणी त्या ठिकाणी सांगितली आहे किंवा डॅश यांनी म्हटले की अशा अशा पद्धती. तर पहा व्याख्या बघा. मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र होय, वर्तनाचे शस्त्र होय. मानसशास्त्र काय आहे? तर मानवाच्या वर्तनाचं जे काही हत्यार आहे, जे शस्त्र आहे, त्याला मानसशास्त्र म्हणतात. प्रत्येकाचं जे नेचर असतो, प्रत्येकाची जी वागणूक असते सारखी असते. प्रत्येकाच्या बालपणामध्ये वेगळा प्रकार असतो, त्याच्यानंतर प्रौढावस्थेमधला प्रकार वेगळा असतो आणि प्रत्येकांची विचारसरणी वेगळी असल्यामुळे, प्रत्येकांचं थिंकिंग जे वेगळं असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सजीवामध्ये विविधता त्या ठिकाणी वागण्यामध्ये आढळून येत असते. मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शस्त्र होय, हे वॅटसन असं म्हणतात. अरिस्टॉटल काय म्हणतात? आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता सोरी पाहिला आपण आत्म्याचे जे काही शास्त्र आहे त्याला आपण मानसशास्त्र असे अरिस्टॉटल असं म्हणतात. मानसशास्त्र हे मानवी जीवनाचे अनुभव मिश्रित व वर्तनात्मक शास्त्र होय. विल्यम वुंट काय म्हणतात की मानसशास्त्र हे काय आहे? तर मानवी जे जीवन आहे त्याच्यामध्ये जे काही अनुभव मिश्रित आहे, जे आपल्याला काही अनुभव आपल्याला आलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाचं एक मिश्रण व वर्तनात्मक, त्याच्यानुसार आपल्यामध्ये जे काही वर्तनात्मक जे काही शास्त्र असतात ह्याला काय म्हटलं जातं? मानसशास्त्र असं म्हटलं जातं. तर डॉक्टर सिगमंड फ्राइड काय म्हणतात? ते म्हणतात व्यक्तीच्या बोधात्मक, बोधात्मक म्हणजे काय? विचारसरणीनुसार व अवबोधात्मक अवस्थेचा अभ्यास करणारे. एखाद्या व्यक्तीचा जो काही बोध आहे किंवा अबोध आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो अबोध, अबोध असं जे काही शब्द आपण वापरतो. बोधात्मक म्हणजे काय? त्याला जे काही नॉलेज आहे, त्याच्याकडे जे काही साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे जे काही नॉलेज म्हणजे आपण काय म्हणू, ज्ञान आहे त्याला शुद्ध भाषेमध्ये म्हणूया, किंवा त्याच्याकडे जे काही अवज्ञान आहे, त्या अवबोधात्मक अवस्थेचा जो काही अभ्यास करणारा जो शास्त्र आहे त्याला आपण मानसशास्त्र असे म्हणत असतो, असे डॉक्टर सिगमंड फ्रॉइड असं म्हणतात. आता मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना मानसशास्त्राच्या विविध अशा काय पडतात? शाखा पडत असतात. मानसशास्त्राच्या विविध अशा शाखा असतात. सर कोणत्या शाखा आहेत? तर पहा, शारीरिक. अनेक वेळेस आपण ऐकत असतो की माणसाच्या आईज, माणसाच्या फेशियल एक्सप्रेशन अनुसार, चेहऱ्याच्या प्रतिक्रियानुसार माणसाची त्या ठिकाणी सायकोलॉजी कळते की माणसाचा नेचर कळू शकतो, असे काही लोक असतात. म्हणजेच काय? तर शारीरिक हावभावानुसार सुद्धा मानसशास्त्रामध्ये त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. त्याच्यानुसार त्या सजीवांचा आपल्याला त्या ठिकाणी वागणूक, त्या सजीवांचं नेचर आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं. शारीरिक मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र, औद्योगिक, चिकित्सा, गुन्हेगारीचे, शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा पहा, शारीरिक, प्राणी, सामाजिक, अपसामान्याचे मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, व्यक्तिभेदाचे, औद्योगिक, चिकित्सा, गुन्हेगारीचे, शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला पाहायला मिळतात. आता बाल मानसशास्त्राबद्दल आपण या ठिकाणी पाहूया. बाल मानसशास्त्र म्हणजे काय? लहान बालके म्हणजे प्रौढांची छोटी आवृत्ती होय. लहान बालके काय असतात? जे मोठे भविष्यात होणार आहेत त्यांची छोटी आवृत्ती आहे. म्हणजे लहानपणामध्ये त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने वागणूक असेल, त्यांच्यावर जे काही संस्कार असतील, त्यांच्या सभोवतालचा जो काही वातावरण असेल, सभोवतालचे जे काही ट्रॅडिशन्स असतील, परंपरा असेल, त्याच्या अनुसारच त्यांच्यावर प्रक्रिया होणार आहे, त्यांच्यावर बदल होणार आहे आणि तेच भविष्यातले प्रौढ आहेत. म्हणून त्या प्रौढांची जी काही प्रतिकृती आहे, त्या प्रौढांची जी काही आवृत्ती आहे ते कोण आहेत? लहान बालके. म्हणजेच प्रौढांची म्हणजे मोठे झालेल्यांची छोटी आवृत्ती. प्राचीन काळापासूनच बालमानसशास्त्राचा अभ्यास सुरू होता, पण त्याला खरा वेग मिळाला तो 20व्या शतकात.
तर आपल्याला पाहायला मिळत असतं की पहिला महाभारतामध्ये ऐकत असतो, रामायणामध्ये आपण ऐकत असतो की लहान वयामध्ये, बाल वयामध्येच त्या ठिकाणी काय केलं जात होतं, लहान वयामध्ये, बाल वयामध्येच त्या ठिकाणी काय केलं जायचं की त्यांना आश्रमामध्ये पाठवायचे. आश्रमामध्ये कशासाठी पाठवायचे, तर आश्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार घडवण्यासाठी. जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार असतात, त्याच पद्धतीने लहान वयामध्ये शस्त्राचं नॉलेज देण्यासाठी, शस्त्रांचा अभ्यास देण्यासाठी, तसेच वेगवेगळे दुसरे जे काही पाठांतर, जसे काही वेगवेगळ्या प्रकारचे काव्य असायचे, गद्य असायचे, किंवा सामाजिक ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना काय करायचे, आश्रमामध्ये त्यांना पाठवायचे. ते आपल्याला माहिती, आपण ऐकले. त्याच्यानुसार त्यांच्यावर जे होणारे संस्कार आहेत त्याच पद्धतीने ते भविष्यामध्ये राजे वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी राज्य करायचे. म्हणून देश चालवायचा असेल तर विद्यार्थी घडला पाहिजे, आणि विद्यार्थी घडवण्याचं काम हे आपण करत असतो, याचा सार्थ अभिमान आपल्याला असायला पाहिजे. पण बालमानसशास्त्राचा अभ्यास सुरू होता, पण त्याला खरा वेग मिळाला तो 20व्या शतकात. 20व्या शतकात झालेल्या बालकांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासामधून लहान बालकी, प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो हे अभ्यासांती सिद्ध झाले. काय सांगण्यात आलं की 20व्या शतकाच्या म्हणजे जे काही कालखंड आहे तिथून आपल्याला काय झालं की जे काही शास्त्रशुद्ध, सायंटिफिकली जे म्हणतो शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केल्याच्या नंतर निदर्शनास आलं की जे लहान बालके आणि प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो, आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये मूलभूत फरक असतो. मग हे अभ्यासांती सिद्ध झाले, आपल्याला पाहायला मिळतं. सोबत बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून, संस्कारातून आणि उपाय योजनेतून बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, कृतीत्मक, अभिरुचित्मक काय म्हटलं या ठिकाणी पहा बरं का, हे आपण जर अभ्यास केला, अभ्यासामध्ये काय झालं की सोबत बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून जे काय आपण अभ्यास केला, जे काही संस्कार आहेत, जे काही उपाययोजना आपण करतो, बालकांच्या शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, त्यांच्या जे काही ऍक्टिव्हिटी असतात, कृतीत्मक असतात किंवा अभिरुचित्मक आहेत, त्या ठिकाणी काय करण्यात आलं, विकासाचा योग्य व अनुकूल वातावरण निर्माण करणे शक्य आहे या बाबीचा ज्ञान झाले. हे आपल्याला कळलं की लहान वयामध्येच आपण जर तशा प्रकारचा माहोल तयार केला, वातावरण जर आपण अनुकूल तयार केलं तर त्याचा लेकरांना फायदा होऊ शकतो. याच कारणामुळे आज बालकांच्या विकासासाठी बालमानसशास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणावर आधार घेण्यात येत आहे. म्हणजे आज काय केलं जातं प्रत्येक शाळेमध्ये की बालमानसशास्त्राला कंपल्सरी त्या ठिकाणी घेतला जातो. काय घेतलं जातं, तुम्ही ऐकलं असेल शाळेमध्ये वगैरे काय करतात, एक मॅनर्स, लेकरांना मॅनर्स शिकवण्यासाठी कंपल्सरी म्हणजे टीचर ठेवले जातात. ते काय करणार, लेकरांना म्हणणार नक्की कट करा, हे कट करा, अशी युनिफॉर्म घाला, तशी घाला. तर त्याच्या मागचा जो बेसिक, जो काही त्याच्या मागचा मूळ जो गाभा असतो तो असतो त्यांच्यामध्ये डिसिप्लिन, त्यांच्यामध्ये स्थिरता आली पाहिजे, त्याच्यामध्ये संयम आला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर जडणघडण करण्याचं काम करत असतो. याच कारणामुळे आज बालकांच्या विकासासाठी बालमानसशास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणावर आधार घेण्यात येत आहे. बालमानसशास्त्राच्या व्याख्या आपल्याला अनेक पाहिलं, त्याच्यामध्ये आणखीन एक व्याख्या पाहूया आपण. E.B. हरलॉक यांच्या मते बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडा अवस्था, इथं जरा ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, थोडं मॉडिफाय करा. बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून म्हणजे लेकरा जन्माला येण्याच्या पूर्वीपासूनच ते पौगंडावस्थेपर्यंत म्हणजे प्रौढ होईस्तोवर त्यांच्यामध्ये विकास कसा घडून येतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र, त्याला आपण बालमानसशास्त्र असं म्हणतो. जन्मपूर्वी कसं असतं, ज्यावेळेस लेकरू हा पोटामध्ये असतो, गर्भाशयामध्ये असतो, तेव्हापासूनच आपण त्याच्यावर काय करत असतो, त्यांच्यावर प्रक्रिया करत असतो. म्हणजे लेकरू कसा जन्मावा त्याच्यामुळे आपण काय करत असतो, डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्डर्स देतात, वेगवेगळ्या प्रकारचे औषध देतात, जेणेकरून लेकरू जन्माला आल्याच्या नंतर तो लेकरू एकदम सुदृढ असायला पाहिजे, दष्टपुष्ट असायला पाहिजे, शरीरांचा पूर्ण वाढ झाला पाहिजे. अशा अनुषंगाने आपल्याला लेकरू जन्माच्या पूर्वीपासूनच त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करत असतो, या उपचार घेत असतो. ठीक आहे. आणि मग जन्माला आल्याच्या नंतर लहानापासून मान बसणे, पुन्हा त्याला चालायला लागणे, त्याला बोलायला येणे, त्याच्यानंतर शाळेला पाठवणे,
म्हणजे जे काही आपण अंडरग्राऊंड म्हणतो, LKG UKG म्हणतो, पुन्हा शाळेमध्ये पाठवणे, कॉलेजमध्ये पाठवणे, डिग्री, हे पूर्ण काय झालं, जन्माच्या पूर्वीपासून ते प्रौढावस्थेपर्यंत त्याच्या अवस्थेबद्दल आपण त्या ठिकाणी अभ्यास करतोय. बालकांच्या वर्तन प्रवृत्तीचा चिकित्सक अभ्यास करणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे बालमानसशास्त्र. जे काही बालक आहेत, जे काही लहान लेकरं असतात, त्यांचं जे काही वर्तन आहे, त्यांच्या वर्तनाच्या प्रवृत्तीचा जो काही चिकित्सक अभ्यास केला जातो, जे काही करणारी मानसशास्त्रीय शाखा आहे, तर आपण बालमानसशास्त्र म्हणतो. ज्या शाखामध्ये बालकाची वाढ व विकासाच्या दृष्टिकोनातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक, अभिरुचित्मक, अभिक्षमतात्मक यासारख्या तत्सम बाबींचा अभ्यास करून सुयोग्य वाढ व विकासासंदर्भात अनेक उपाययोजना सुचवण्यात येतात, त्या शास्त्रात बालमानसशास्त्र म्हणतात. काय म्हणायचं तात्पर्य आहे की जे काही शाखा आहे त्याच्यामध्ये जे काही लहान बालक आहे त्यांची वाढ असेल, विकासाच्या दृष्टिकोनातून शारीरिक असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल, सामाजिक असेल, अभिरुचित्मक असेल, तसेच अभिक्षमतात्मक असेल, यासारख्या तत्सम जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बाबी त्यांचा अभ्यास करून सुयोग्य वाढ व विकास संदर्भात अनेक जे काही उपाययोजना सुचवण्यात येतात, त्या शास्त्रात आपण बालमानसशास्त्र असे म्हणत असतो. सामान्य व अपसामान्य बालकांच्या, सामान्य व अपसामान्य म्हणजे काय, सर्व एक नॉर्मल आणि जे काही ऍबनॉर्मल असतात, बालकांच्या वाढ व विकासासंदर्भात अभ्यास करणारी एक मानसशास्त्रीय शाखा म्हणजे त्याला मानसशास्त्र असे म्हणतात. सामान्य व अपसामान्य बालकांची वाढ व विकासासंदर्भात अभ्यास करणारी एक मानसशास्त्रीय जी शाखा आहे तर आपण बालमानसशास्त्र म्हणतो. बालकांच्या वाढ व विकासासंदर्भात आजपर्यंत मांडण्यात आलेल्या महत्वपूर्ण विचार पहा, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे महान दार्शनिक होऊन गेले त्यांचे विचार आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर प्लेटो काय म्हणतात, प्रत्येक बालकाची कार्यक्षमता वेगळी असते, भिन्न असते. प्रत्येक बालकांची कार्यक्षमता ही सारखी असू शकत नाही. आपण म्हणतो काही लेकरं जन्मताच हुशार असतात, त्याच पद्धतीने प्रत्येक बालकांची कार्यक्षमता भिन्न असते. बालकांचा जो काही बौद्धिक कार्यक्षमतेनुसार जो काही बालकास मार्गदर्शन मिळायला हवे असे त्या ठिकाणी कोण म्हणतात, प्लेटो. म्हणजे प्रत्येक जे विद्यार्थी असतो या प्रत्येक बालक जो असतो त्याची जी काही बौद्धिक क्षमता आहे ही सारखी नसते. म्हणजे त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याला त्या ठिकाणी काय मिळायला पाहिजे, ज्ञान मिळायला हवं, त्याला मार्गदर्शन मिळायला हवं असे त्या ठिकाणी प्लेटो म्हणतात. रुसो काय म्हणतात, बालकाच्या नैसर्गिक म्हणजे स्वाभाविक जो काही गुणधर्म आहे किंवा गुणाच्या विकासासाठी बालकास पोषक वातावरण तयार करणे व संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रुसो म्हणतात, बालक जो आहे, बालकांचा जो काही नैसर्गिक गुण आहे त्या गुणानुसार त्या बालकास पोषक वातावरण, चांगलं वातावरण व त्याला संधी शिक्षणाची निर्माण करून देणं, या माहोल तयार करून देणे गरजेचं असतं. ऍस्ट्रॉलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, बालकाच्या अध्यापनासाठी, लहान लेकरांच्या अध्यापनासाठी आणि अध्यापनाच्या माध्यमातून म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून, शिकवण्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासासाठी मुहूर्ताकडून म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये जो काही बदल व्हायला पाहिजे, व्यक्तिमत्व विकासाकडून मुहूर्ताकडून अमूर्ताकडे, तसेच सुगमाकडून दुर्गमाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे या अध्यापन सूत्राचा वापर आपण त्या ठिकाणी करायला हवा, उलटे करायला पाहिजे. आपण स्वतःला त्या ठिकाणी ज्ञानी नाही समजलं पाहिजे, आपण अज्ञानी समजलं पाहिजे आणि त्या लेकरांना काय आवश्यकता आहे त्याच्यानुसार आपल्यामध्ये बदल करून आपण अज्ञानी झालं पाहिजे, आपण अमूर्त झालं पाहिजे. आपण अमूर्त होऊन त्या ठिकाणी आपण त्या लेकरांना मूर्त घडवण्याचं, त्या बालकास मूर्त घडवण्याचं आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. फोबरेल काय म्हणतात, शिक्षणाच्या माध्यमातून बालकाचा विकास घडवून आणण्यासाठी शिक्षणात बालकांना पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. फोबरेल काय म्हणतात, शिक्षणाच्या माध्यमातून बालकाचा विकास घडवून आणण्यासाठी शिक्षणात बालकांना पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीनुसार, निवडीनुसार त्यांना शिक्षण घेणे हे त्या ठिकाणी दिलं पाहिजे असं त्या ठिकाणी शिक्षकांनी माळ्याप्रमाणे बालकांची काळजी घेतली पाहिजे. माळी काय करतात, माळ्याचं काम असतो बाग राखणं, बागेची देखरेख करणं, त्याला आवश्यक काय आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी त्याला पाणी देणं, खत घालणं, त्याची कटिंग करणं, त्याची लागवड करणं हे काम माळ्यांचं असतं. त्याच पद्धतीने विद्यार्थी सुद्धा हे आपल्या बागेतील फुल आहे आणि आपल्या बागेतील फुल ज्या पद्धतीने माळी त्याच्या बागेमध्ये करतो
त्याच पद्धतीने शिक्षकांचं सुद्धा एक काम असतं की आपल्या बागेतील जे काही फुल आहेत त्या फुलांना त्याच्या पद्धतीने गरजानुसार आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार त्यांना खत दिलं पाहिजे, आवश्यकतेनुसार त्यांच्यामध्ये बदल घडून आणला पाहिजे असं त्या ठिकाणी सांगण्याचं काम करतात. जॉन ड्यू काय म्हणतात, बालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी बालकास अनुभवपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण द्यावे. मी ज्यावेळेस शाळेमध्ये शिकवत होतो मला असे काही विद्यार्थी भेटले की त्या विद्यार्थ्यांना तांदूळ म्हणजे काय माहित नव्हतं. प्रॅक्टिकली सांगतो, मी म्हणलं तांदूळ काय असतं, तांदळाचं झाड केवढं असतं असं मी काही लेकरांना विचारलं तर एक लेकर उठला तांदळाचं झाड खूप मोठं असतं मला. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्या डेली लाईफ मध्ये आपण जे काही फूड्स खातो, ज्या काही वस्तू आपण अन्न खात असतो किंवा ज्या वस्तू तयार होतात ते त्यांना प्रॅक्टिकली माहिती असायला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे की वस्तू कुठून तयार होतात. फक्त पुस्तकामध्ये आल्यानंतर 90% घेतला 95% घेतला म्हणजे तो त्या ठिकाणी समाज घडू शकत नाही किंवा तो त्या ठिकाणी पूर्ण डेव्हलपमेंट झाला आपण त्याला म्हणू शकतो. तर त्या लेकरांना कृतीयुक्त जसं प्रॅक्टिकल आपण घेत असतो आपण घेतलं पाहिजे, शिक्षण द्यायला आपण गरजेचं आहे. आणि त्या बालकांना अनुभवपूर्ण आपण शिक्षण दिलं पाहिजे. अनुभवपूर्ण म्हणजे काय, आपण आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी व्यक्त केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या घरची जाणीव करून दिलं पाहिजे, त्यांची जबाबदारी त्यांना करून दिलं पाहिजे आणि भविष्यात त्यांना काय व्हायचं आहे. कसं असतं की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला त्याचा एक भविष्याचा गोल सेट नसतो, ध्येय नसतो, तोपर्यंत तो पुढे भरकटत असतो. मग त्यांच्या आयुष्यामध्ये आपण ध्येय सेट करून दिला पाहिजे, त्यांना त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे असं त्या ठिकाणी जॉन ड्यूच्या अनुसार त्या ठिकाणी सांगता येते. बालकांचा सर्वांगीण विकास जर घडवून आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अनुभवपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण द्यावे लागतं आपल्याला. आता बालमानसशास्त्राची काय उद्दिष्ट आहेत, नेमके बालमानसशास्त्र जे आपण शिकतोय नेमकी उद्दिष्टे काय, तर पहा, बालकांच्या विविध विकासावस्थेचा अभ्यास करणे. आताच आपण म्हणू जे काही बालकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विविध विकासावस्था कोणत्या आहेत. एक आहे पहा, जन्मपूर्व विकासावस्था. आताच मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन केलं. जन्मोत्तर विकासावस्था, जन्माच्या नंतर विकासावस्था. ओके. बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालक असेल, आई वडील, शिक्षक, आपण, समाज, वातावरण, मित्र, पीअर ग्रुप त्यांचा, या सारख्या विविध घटकांची भूमिका विशद करणे. बालकाच्या वाढ व विकास प्रक्रियेतील विविध समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तसेच बालकांच्या विविध समस्येवरती योग्य कारण मीमांसा करणे. जे काही बालकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी कारणे मीमांसा आपण करतो. आता आपण पाहतो, आपण एवढं बालमानसशास्त्र शिकत असतो, शिकत असताना एक तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हे फक्त आपलं काम आहे, आपण शिक्षक म्हणून जाऊ. पण ज्यावेळेस अंगणवाडीमध्ये वगैरे जे काही तांदूळ येतात, खिचड्या येतात, ते नवीन येत आहे तांदूळ, त्याच्यामध्ये अक्षरशः आळ्या येतात. आपण एक कॉन्ट्रडिक्शन आपल्याला जाणवतं की आपण तर एवढं केअर करतो, आपण अभ्यासामध्ये बालमानसशास्त्र ठेवलं आणि त्या ठिकाणी पाहतो तर तांदूळ येत असताना लेकरांना आळ्यायुक्त तांदूळ त्या ठिकाणी. मग ते सुद्धा भाग आपल्या शिक्षणामधलाच भाग आहे आपला. आणि असं जर आपल्या निदर्शनास आलं तरी आपली पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी, एक विद्यार्थ्यावर जे काही आपल्याला शिकतोय आपण विद्यार्थी घडवायचे तर त्यांचे इम्पॅक्ट त्यांच्या शरीरावर होऊ शकतात, म्हणून आपण त्याचा मुद्दा बघितला पाहिजे. बालकाचे अध्ययन असेल, बालकांच्या विविध समस्येवरती योग्य कारणमीमांसा आपण केलं पाहिजे. बालकांच्या अध्ययन म्हणजे अभ्यास असेल, अध्ययनासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यामध्ये काय आहे, प्रत्येकाची क्षमता ही सारखी नसते. अध्ययनाचे योग्य वय, योग्य म्हणजे काय, याची सुयोग्य, हा शब्द सुद्धा आहे, सुयोग्य वय. जसं की 4 वर्षाला आपण काय करतो, एलकेजी ला वगैरे टाकतो. काही लोक एवढे फॅट असतात डोक्यामध्ये की लेकरांना दिवस रात्र अभ्यास करायला, तर त्याला खेळू दिलं पाहिजे, त्याला त्याच्या बॉडीचा पूर्ण शरीराची वाढ होऊ दिली पाहिजे. त्या वयोगटानुसार त्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे जे काही विविध घटक आहेत आणि चांगल्या अध्ययनासाठी सुयोग्य पद्धती याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो. बालकांच्या अध्यापनासाठी शारीरिक व मानसिक वयानुरूप सुयोग्य अध्यापन पद्धती सुचवणे. आता बालकाच्या अध्यापनासाठी, लेकरांच्या शिक्षणासाठी शारीरिक व मानसिक वयानुसार मला सांगा, 10वीच्या लेकरांना जर मी 12वीचं दिलं तरी का नाही, जर समजा मी 12वीच्या जर डिग्रीचं डायरेक्ट दिलं तरी का नाही.
त्याचा वयोगट काय आहे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे, त्याची विचार क्षमता काय आहे, किती त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यानुसार आपण त्याला त्या ठिकाणी अभ्यासक्रम दिला पाहिजे. बालकांच्या अध्यापनासाठी, शिक्षणासाठी त्याची शारीरिक व मानसिक जे काही वयानुरूप सुयोग्य अध्यापन पद्धती सुचविणे आपण त्या ठिकाणी गरजेचं आहे. बालकांच्या विकासासाठी अनुकूल प्रेरणा पुरवून बालकांचा विकास होण्यासाठी आपण त्यांना काय केलं पाहिजे, त्याचं डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण त्यांना काय केलं पाहिजे, तर त्यांच्यामध्ये आपण प्रेरणा त्यांना दिली पाहिजे. बालकामधील जे काही सुप्त गुण असतात, जे दडलेले, जे लपलेले गुण असतात, ते गुण ओळखून त्यांच्या सहज प्रवृत्तीस मदत करणं. त्याची जे काही प्रवृत्ती आहे, सहज प्रवृत्ती आपण त्याला जे म्हणतो, त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्याला आपण त्या ठिकाणी मोटिवेट करणं, त्यांना प्रवृत्त करणं आपलं काम आहे. बालकांच्या चांगल्या मानसिक आरोग्यासाठी उपाय सुचवणे. बालकांचा जो काही चांगला मानसिक आरोग्य ठेवायचं असेल तर त्यांना एक चांगल्या प्रकारचे वेगवेगळे उपाय आपण त्यांना सुचवले पाहिजे. वेगवेगळ्या कथेच्या माध्यमाने, दंतकथेच्या माध्यमाने त्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून आपण त्याला त्यांच्यामध्ये काय केलं पाहिजे, उपयुक्त असे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त जे काही चांगल्या बाबी त्यांना सुचवले पाहिजे. बालकांच्या जे काही क्षमता आहेत, त्यांच्या जे काही गरजानुरूप अभ्यासक्रम आखण्यास आपण मदत करणे, त्यांची क्षमता आणि गरज काय त्याच्यानुसार आपण अभ्यासक्रम आखण्यास म्हणजे तयार करण्यास मदत करणं गरजेचं आहे. बालमानसशास्त्राचे महत्व कशासाठी आहे, तर बालकाच्या विकासावस्था व विकासावस्थेची वैशिष्ट्ये समजतात. आपल्याला काय होतं की बालमानसशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर काय होतं, त्याचं महत्व काय आहे, तर बालकाच्या विकासावस्था आपल्याला समजायला लागतात व विकासावस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत आपल्याला समजायला लागतात. बालकाच्या विकासावस्थानुरूप अध्ययन अनुभवाची निश्चिती आपल्याला करता येत असते त्या ठिकाणी. म्हणजे त्यांच्यामध्ये विकास अवस्थानुरूप म्हणजे किती विकास झालेला आहे, त्यांची परिस्थिती काय अभ्यासाची, त्याच्यानुसार आपल्याला अध्ययन अनुभवाची निश्चिती करता येते. म्हणजे किती अभ्यास त्यांना आपण देऊ शकतो, त्याच्यामध्ये काय आपल्याला गरजेचं आहे, बदल करू शकतो, आपल्याला ते करता येतं. तदनंतर त्यानंतर पाहूया की बालकांच्या विविध समस्या समजण्यास आपल्याला मदत होते. नंतर बालकांच्या विविध समस्या समजल्यामुळे त्या तात्काळ दूर करून बालकांच्या विकासास पोषक वातावरण निर्मिती करता आपल्याला येऊ शकते. बालकांच्या विकासावस्थानुरूप विकासाचा आढावा घेण्यास आपल्याला मदत होते. नंतर बालकाच्या अध्ययनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध क्षमता असतील, अध्ययनावर परिणाम करणारे घटक लक्षात असल्यामुळे बालकांचे सुयोग्य अध्ययन घडविता येत असते. आपल्याला बालकांचे जे काही अध्ययन असेल किंवा अध्यापन सुलभ करण्यासाठी म्हणजे सोपे करण्यासाठी, अध्यापन म्हणजे काय, शिकवण्यासाठी सोपे करण्यासाठी विविध जे काही पद्धती असतात किंवा वेगवेगळे तंत्र जे असतात ते आपल्याला समजतात. बालकास त्याच्या वयानुरूप संबंधित कौशल्य हस्तगत करण्यास प्रेरणा पुरविता येते. याच्या माध्यमाने काय होतं, त्या बालकास त्यांचे जे काही वय आहे त्या वयानुसार त्या संबंधित स्किल जे आहे, कौशल्य जे आहे त्यांना हस्तगत करण्यास आपल्याला काय करता येते, प्रेरणा पुरवता येते. बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती पाहता, बालमानसशास्त्र ही एक मानसशास्त्राची शास्त्रशुद्ध अभ्यास शाखा आहे. आपल्याला माहिती आहे बालमानसशास्त्रामध्ये बालकांचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने शास्त्रीय अभ्यास पद्धती व अशास्त्रीय अभ्यास पद्धती अशा दोन अभ्यास पद्धतीचा वापर करण्यात येतो. कशामध्ये, बालमानसशास्त्रात दोन पद्धती, काय शास्त्रीय पद्धत आणि दुसरा आहे अशास्त्रीय पद्धत. आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे शास्त्रीय अभ्यास पद्धती या पूर्णपणे शास्त्रीय कसोटीवर खऱ्या ठरलेल्या असतात. म्हणजे जे काही सायंटिफिक मेथड्स आहेत ते पूर्णपणे काय केले जातात, सायंटिफिकली जे काही टेस्ट असतात या वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिफिकली टेस्ट येतात त्याच्यावर ते काय असतात, खऱ्या ठरलेले असतात. या अभ्यास पद्धतीमधून प्राप्त निष्कर्ष पूर्णपणे सत्य व खरे असतात. त्याच्यातून जो काही निष्कर्ष आपल्याला निघत असतो तो सत्य आणि खरा असतो. शास्त्रीय पद्धतीमध्ये निष्कर्ष प्राप्तीसाठी प्रयोगावर भर देण्यात येते, तर अशास्त्रीय पद्धतीमध्ये काय करतात, तर्क व अनुमानाच्या आधारावर निष्कर्ष प्रस्थापित करण्यात येतात. पहा, शास्त्रीय पद्धतीमध्ये सायंटिफिकली आपण म्हटलं तिथे काय लागतं, प्रयोगावर भर देण्यात. अशास्त्रीय मध्ये काय, तर्क लावलं जातं, लॉजिक लावलं जातं आणि प्रोबॅबिलिटी अनुमान त्या ठिकाणी आधारावर निष्कर्ष प्रस्थापित करण्यात येतात. अशा या शास्त्रीय आणि अशास्त्रीय अभ्यास पद्धतीची आपल्याला माहिती आपल्याला पुढील प्रमाणे दिली आहे. बघ, आता मानसशास्त्राच्या दोन शाखा म्हणलं आताच तुम्हाला मी सांगितलं. दोन शाखा कोणत्या होत्या, एक होतं शास्त्रीय पद्धती, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शास्त्रीय
पद्धतीचा म्हणजे शास्त्राच्या माध्यमाने पूर्ण सायंटिफिकली प्रूव्ह असायचे. अशास्त्रीय एक होतं. आता शास्त्रीय मध्ये काय आहे बघा, प्रायोगिक सायंटिफिक जे काही प्रयोग वगैरे केले जातात, निरीक्षण ऑब्झर्वेशन, जीवन वृत्तांत, वैकासिक, तुलनात्मक कम्पॅरिझन. प्रायोगिक पद्धत, निरीक्षण पद्धत, जीवन वृत्तांत, वैकासिक, तुलनात्मक. अशास्त्रीय मध्ये आणि इकडे राहिले अजून तुमची तुलनात्मक, मनोविश्लेषण, नंतर सर्वेक्षण. अशास्त्रीय पद्धतीमध्ये आपल्याला पहा पर्यक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण. परत एकदा सांगू आपण, बालमानसशास्त्र अभ्यास पद्धती दोन मध्ये विभागली आहे, एक शास्त्रीय दुसरा अशास्त्रीय. शास्त्रीय मध्ये प्रायोगिक, निरीक्षण, जीवन वृत्तांत, वैकासिक, तुलनात्मक, मनोविश्लेषण, सर्वेक्षण. अशास्त्रीय मध्ये काय, अशास्त्रीय मध्ये पर्यक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. आता पहा शास्त्रीय पद्धत. शास्त्रीय पद्धतीमधला जो पहिला भाग आहे तो काय आहे पहा, तर प्रायोगिक पद्धती. प्रायोगिक पद्धती म्हणजे काय, प्रयोगाच्या आधाराने निष्कर्ष प्रस्थापित करणारी. प्रयोग करण्यात आले, प्रयोगाच्या आधाराने निष्कर्ष जे काही लागला, कन्क्लुजन जे झाला, प्रस्थापित करणारी अभ्यास पद्धती म्हणजेच प्रायोगिक पद्धती होय. ओके, प्रायोगिक पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत? प्रायोगिक पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये, प्रयोगासाठी प्रयोजक. प्रयोजक म्हणजे ज्याच्यावर एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा ते प्रयोजक व प्रयोज्य याची. म्हणजे काय, प्रयोजक म्हणजे काय, जो एक्सपेरिमेंट करणार, आणि प्रयोजक म्हणजे काय, ज्याच्यावर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे. प्रयोजक व प्रयोज्य याची आवश्यकता आपल्याला असते. प्रयोगासाठी प्रयोज्याचे दाणे समान गट तयार करण्यात येतात. म्हणजे आता ज्यांच्यावर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे, प्रयोग करायचा आहे, असे जे प्रयोज्य म्हणजे ज्यांच्यावर करायचं आहे त्यांचे दाणे म्हणजे काय, थोडक्यात त्यांचा गट, सारखा गट त्या ठिकाणी काय केला जातो, वेगळा केला जातो, समान गट तयार करण्यात येतो. प्रयोगावर परिणाम करणारे सर्व घटक नियंत्रित केले जातात. प्रयोगावर जे काही परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर कंट्रोल असतो, नियंत्रण असतो. प्रयोगातील एका घटकात बदल करून प्रायोगिक निष्कर्ष मांडण्यात येतात. म्हणजे काय करणार, प्रयोगामध्ये एक घटक बदलणार आणि त्या ठिकाणी प्रायोगिक निष्कर्ष त्या ठिकाणी काढला जातो आणि त्याचा निष्कर्ष आपल्याला मांडता येतो. प्रायोगिक पद्धतीने काढण्यात येणारे निष्कर्ष कसे असतात, वस्तुनिष्ठ असतात, कन्क्लुजन असतो. अशा प्रकारे आहेत. तर विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे आम्ही प्रयोग केला. 10 विद्यार्थ्यांना आम्ही वेगळं ठेवलं आणि 10 विद्यार्थ्यांना इकडे असं ठेवलं. त्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवून वेगळ्या पद्धतीने शिकवलं, त्यांना वेगळ्या प्रकारे शिकवलं. तर आम्हाला अशा प्रकारे बदल दिसला. त्या अशा प्रकारे एक्सपेरिमेंट असतात. प्रयोगाचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये कसा असतो, ट्रस्टेबल असतो. आता निरीक्षण पद्धती नंबर 2, निरीक्षण. नैसर्गिक परिस्थितीत व्यक्ती किंवा प्राण्यांच्या वर्तनाची हेतुपूर्वक केलेले अवलोकन म्हणजेच त्या ठिकाणी निरीक्षण. काय म्हणलं, नैसर्गिक परिस्थिती. नैसर्गिक परिस्थितीमुळे व्यक्ती किंवा प्राण्यांचे जे काही वर्तन आहे त्यांचा जाणून बुजून म्हणजे हेतुपूर्वक जो काही आपण अभ्यास करतो, अवलोकन करतो, केलेले अवलोकन म्हणजे अभ्यास, त्यालाच आपण निरीक्षण असं म्हणतो. आपण निरीक्षण पद्धतीची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. जे.बी. वॅटसन यांनी निरीक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतो की निरीक्षण पद्धतीचा पुरस्कार डॅश डॅश यांनी केला, तर अनेक नावं दिले जातात. तर तिथे जे.बी. वॅटसन हा नाव लक्षात ठेवायला पाहिजे. व्यक्तीचे भावनिक वर्तन आजमावण्यासाठी निरीक्षण पद्धती उपयुक्त आहे. मग मला सांगा, व्यक्तीचं जर त्याचं इमोशनल बिहेवियर म्हणजे काय, भावनिक वर्तन जर आपल्याला आजमावायचं असेल, आजमावण्यासाठी निरीक्षण पद्धती आपल्याला उपयुक्त असतात. निरीक्षणामध्ये प्रयोजाच्या व्यक्त वर्तनाची तात्काळ नोंद घेणे आवश्यक आहे. प्रयोजाच्या म्हणजे काय, ज्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं म्हणजे प्रयोग करायचा, निरीक्षण करायचा, त्याची सध्याची जे काही वर्तमान काळातली जे काही वर्तन आहे त्याला त्या ठिकाणी नोंद घेणे गरजेचं आहे. पुन्हा बदल काय होतो ते पुन्हा नोंद करता येईल. निरीक्षण तटस्थपणे करणे आवश्यक आहे. निरीक्षण कसं असायला पाहिजे, न्यूट्रल असायला पाहिजे, तटस्थ असायला पाहिजे. त्या ठिकाणी निरीक्षण नोंदीसाठी पदनिश्चय श्रेणी, रेकॉर्डिंगची विविध साधने उपयुक्त असतात. म्हणजे नोंदणी करण्यासाठी
वेगवेगळे ग्रेड्स असतील, श्रेणी असेल, रेकॉर्डिंग असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अबोल व्यक्ती, अबोलचा अर्थ तो ज्याला बोलता येत नाही त्याला अबोल असं म्हटलं जातं. मतिमंद लेकर, त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही, मेंटली रिटार्डेड असतात. मनोविकृत म्हणजे मेंटल डिसऑर्डर्स असतात, मनोविकृत असतात व्यक्ती यांचा वर्तन अभ्यासासाठी ही एक उपयुक्त पद्धती आहे. आता पुढे पहा, नंबर 3 आहे जीवन वृत्तांत जो आहे. आक्रमक असेल, कुणाचा स्वभाव आक्रमक असतो, कुणाचा चिंतातुर असतो, कुणामध्ये न्यूनगंड असतो, कुणामध्ये प्रतिभा संपन्न असतात. अशा अनेक बालकांचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा अनेक बालकांचा अभ्यास करण्यासाठी वापरण्यात येणारी जी काही अभ्यास पद्धत आहे त्यालाच आपण जीवन वृत्तांत पद्धती असे म्हणतो. जीवन वृत्तांत पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. जीवन वृत्तांत पद्धतीस व्यक्ती अभ्यास पद्धती किंवा केस स्टडी या नावाने ओळखण्यात येते. लक्षात घ्या, या ठिकाणी काय सांगण्यात आलं की जीवन वृत्तांत पद्धती जी आहे त्याला व्यक्ती अभ्यास पद्धती किंवा त्याला केस स्टडी असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. या पद्धतीच्या माध्यमातून अपसामान्य किंवा अलौकिक वर्तन असणाऱ्या व्यक्ती व व्यक्तिगटाचा अभ्यास करण्यात येतो. याच्यामध्ये काय करतात, अपसामान्य म्हणजे ऍबनॉर्मल जो व्यक्ती आहे किंवा अलौकिक म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी जो व्यक्ती आहे त्याचा जो वर्तन असणाऱ्या व्यक्तीचा व व्यक्तिगटाचा त्या ठिकाणी अभ्यास करण्यात येत असतो. कशामध्ये, तर आपला हा येत असतो जीवन वृत्तांत मध्ये, जीवन वृत्तांत. नंतर लेविन टर्मन या मानसशास्त्रज्ञांनी 140 पेक्षा अधिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी सदर पद्धतीचा वापर केला. कोणी, लेविन टर्मन यांनी. या पद्धतीमध्ये बालकांच्या विशेष वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कुटुंबीय, स्नेही, शिक्षक यांच्याकडून माहिती संकलित करण्यात आली, गोळा करण्यात आली. त्यांच्यावर अभ्यासासाठी कागदपत्र, प्रश्नावली, मुलाखत, रोजनिशी याचा आधार त्या ठिकाणी घेण्यात आला. वैकसिक पद्धती बालकांच्या वाढ व विकासाचा शास्त्र सुद्धा. आता बघा पुढचे आहे बरं काय, वैकसिक पद्धत म्हणजे काय, बालकांच्या वाढ व विकासाचा शास्त्र शुद्ध अभ्यास करण्यासाठीची महत्वपूर्ण अभ्यास पद्धती. बालकांची वाढ व त्यांच्या विकासाच्या शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठीची जी काही महत्वपूर्ण अभ्यास पद्धत आहे त्याला आपण काय म्हणत असतो, वैकसिक अभ्यास पद्धती असे म्हणत असतो. वैकसिक याचे वैशिष्ट्य काय आहेत, अर्नेस्ट जोन्स या मानसशास्त्रज्ञाने वैकसिक पद्धती विकसित केली. आता तुम्हाला विचारलं जाणार डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने वैकसिक पद्धती विकसित केली, तर अर्नेस्ट जोन्स, नाव विसरू नका, अर्नेस्ट जोन्स. वैकसिक पद्धतीमध्ये बालकांचा अक्षांश व रेखांश पद्धतीने अभ्यास करण्यात येतो. त्यांचा कसा केला जातो, अक्षांश आणि रेखांश. म्हणजे अक्षांश आणि रेखांश कसे असतात, उभा आणि आडवा. त्याच पद्धतीने यांच्या प्रत्येक भागाबद्दल फक्त शारीरिकच नाही तर त्यांच्या विकासाच्या जे काही वेगवेगळे दृष्टिकोन असतात, पैलू असतात त्याच्याबद्दल या ठिकाणी अभ्यास केला जातो. रेखांश पद्धतीमध्ये रेखांश पद्धतीमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रत्येक टप्प्याची नोंद घेण्यात येते. जन्म झाला आणि मृत्यू झाला त्याच्यामध्ये जेवढे काही टप्पे असतात त्याची नोंद घेण्यात येते. अक्षांश पद्धतीमध्ये काय करतात, ठराविक विशिष्ट वयोगटातील व्यक्तीचे निरीक्षण करून निष्कर्ष त्या ठिकाणी मांडता येतात. पुढे पहा, तुलनात्मक पद्धती, कंपॅरिझन. मानव व प्राणी यांच्या वर्तनाचा तुलनीय अभ्यास करणारी तुलनीय म्हणजे काय, तर तुलनात्मक अभ्यास करणारी तर शब्द वापरू शकता, तुलनात्मक. मानव प्राणी यांच्या वर्तनाचा तुलनीय म्हणजे काय, म्हणजे तुलना करणे. तुलनीय अभ्यास करणारी अभ्यास पद्धती म्हणजे तुलनात्मक पद्धती. तुलनात्मक पद्धतीची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. या पद्धतीमुळे मानवासोबत विविध प्राण्यांच्या वर्तनाचा तुलनीय अभ्यास करण्यात येतो. मानवाचा दुसऱ्या प्राण्यांच्या वर्तनाबरोबर काय करण्यात येतो, अभ्यास करण्यात येतो. या पद्धतीतून मनुष्य प्राण्यांच्या वर्तनातील वेगळेपण जाणून घेता येते. मानव आणि प्राण्यांच्या वेगळेपणामध्ये काय फरक आहे, वागणुकीमध्ये काय फरक आहे ते जाणून घेता येते. मानसशास्त्रामध्ये अध्ययन प्रक्रिया
व सहज प्रवृत्ती म्हणजे काही नॅचरल बिहेवियर असतो याचा अभ्यास करण्यासाठी सदरील अध्ययन पद्धतीचा वापर करण्यात येतो. मानसशास्त्रामध्ये काय अध्ययन प्रक्रिया असते सहज प्रवृत्तीचा, याचा अभ्यास करण्यासाठी सदरील अध्ययन पद्धतीचा वापर करतात. मनोविश्लेषण पद्धती व्यक्तीच्या अबोध मनाचा, ज्याला बोध नाही, ज्याला ज्ञान नाही, व्यक्तीच्या अबोध मनाचा अभ्यास करण्यासाठी वापरण्यात येणारी अभ्यास पद्धती त्याला म्हणतात मनोविश्लेषण पद्धती. मनोविश्लेषण अभ्यास पद्धतीचा प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर सिग्मंड फ्रायड काय म्हणतात तर या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषण पद्धती मांडणी केली. आता हे खूप नावं महत्वाची, विसरू नका हे नावं असे करायचं. मनोविश्लेषण अभ्यास डॅश मारायचं, सिग्मंड फ्रायड असं नाव लिहायचं. या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषण पद्धतीची मांडणी केली. मनोविश्लेषण अध्ययन पद्धतीच्या साहाय्याने जे काही अबोध विद्यार्थी किंवा बालक आहेत यांच्या मनातील घडामोडी असेल व वर्तन प्रकार माहिती करून घेता येतात आपल्याला कोणाच्या माध्यमाने सिग्मंड फ्रायडच्या माध्यमाने मनोविश्लेषणच्या माध्यमाने. व्यक्तीच्या अबोध मनातील घडामोडी जाणून घेण्यासाठी जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या जे काही अबोध मन आहे त्याच्यातल्या जे काही घडामोडी ते जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पद्धतीमध्ये मुक्त साहचर्य, शब्द साहचर्य व शब्द विश्लेषण, चित्र अवबोधन तसेच रोषार्क चाचणी असेल, ओळखा पाहू यासारख्या तंत्राचा वापर करण्यात येतो. ह्या ठिकाणी ह्या काय सांगण्यात आलं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अबोध असतात, जे मेंटली रिटायर्डेड असतात, म्हणजे त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नसतो, त्यांच्या मनाला सुद्धा त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, पद्धतीचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये मुक्त साहचर्य आहे, शब्द साहचर्य आहे, शब्द विश्लेषण आहे, चित्र अवबोधन आहे, रोषार्थ चाचणी आहे, ओळखा पाहू असे वेगवेगळे पाहायला आपल्याला मिळतात. तर माझी आव्हान आहे सर्वांना, हे प्रत्येक शब्द तुम्ही टाका आणि टाकून त्याला मराठीमध्ये एकदा वाचून घ्या. तर तुम्हाला कसं होईल त्याचं डीप मध्ये एकदा नॉलेज येईल, तुम्हाला समजायला लागेल की काय तो प्रकार आहे. या पद्धतीच्या साहाय्याने व्यक्तीच्या मनोविकृत वर्तना पाठीमागील विविध कारणे समजून घेत आहेत. म्हणजे काय या पद्धत जी आहे या पद्धतीमुळे काय होतं की व्यक्तीचे जे काही मनोविकृत वर्तन आहे त्याच्या मागे नेमकं कारणे काय ते आपल्याला समजून घेता येतात. नंतर आहे सर्वेक्षण पद्धती, विशिष्ट व्यक्ती समूहाचा अभ्यास करण्यासाठी. सर्वेक्षण पद्धती काय म्हणते विशिष्ट व्यक्ती समूहाचा अभ्यास करण्यासाठी काय करतात सर्वेक्षण केलं जातं, सर्वे केला जातो. सर्वे पद्धतीचा आपण अभ्यास करतो. सर्वेक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत मोठा जनसमुदाय असेल जसे की पाकिस्तानी लोकांचं वागणूक कशी आपल्याला माहिती असेल, भारतीय लोक कुठे गेल्यानंतर शांत पद्धतीने राहतात बाहेर देशामध्ये, ते काय डाटा आहे सर्वे आहे त्याला सर्वेक्षण पद्धती म्हणतात. मोठ्या जनसमुदायाचा अभ्यास करण्यासाठी जी काही उपयुक्त पद्धती आहे. नंतर अभ्यासासाठी प्रश्नावली, मुलाखत या साधनाचा वापर आहे. निरक्षर व्यक्ती, लहान मुले, विशेष बालके यांच्या अध्ययनासाठी उपयुक्त पद्धती, कमी वेळात व कमी श्रमात अधिक माहिती संकलन करता येईल. खूप कमी वेळामध्ये आणि कमी परिश्रम करून आपल्याला माहिती मिळवता येते. संकलन म्हणजे जमा करता येते, मिळवता येते. दुसरं आपण पाहिलं अशास्त्रीय पद्धत. अशास्त्रीय मध्ये पहिला होता पर्यक पद्धती. पर्यक म्हणजे काय कमी किंवा अत्यल्प निरीक्षणाच्या आधारावरती, एकदम कमी किंवा अत्यल्प निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन जास्त नाही, जे काही निष्कर्ष मांडणारी अध्ययन पद्धती आहे त्याला पर्यक पद्धती असं म्हणतात. पर्यक पद्धतीची महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. पर्यक पद्धतीच्या अभ्यासामध्ये तर्क किंवा अत्यल्प निरीक्षणाचा आधार घेण्यात येतो. काय म्हणलं पर्यक पद्धतीच्या अभ्यास जो काही करतात त्याच्यामध्ये तर्क किंवा अत्यल्प म्हणजे एकदम कमी निरीक्षणाचा आधार घेतला जातो, लॉजिक लावून. ठीक आहे. पर्यक पद्धतीमध्ये निष्कर्ष म्हणजे निव्वळ योगायोग असतात आणि त्यातले जे काही निष्कर्ष काढले जातात ते तुक्के मारतात. जसं ना अंदाज योगायोग त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आजची मुलं ही आपण म्हणतो ना आजची हे मुलं यांना काही शिक्षणाचं देणे घेणंच नाही, हे तर्क झाला. आजचे लेकर हे मुलं उदंड आहेत, बेजबाबदार आहेत, त्यांना भविष्याचं देणे घेणं नाही, हे जे आपण म्हणतो ना तर्क झाला. दंतकथा,
स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवनातील एखादा दुसऱ्या अनुभवावरून निष्कर्ष मांडणारी अध्ययन पद्धत म्हणजे तंत्र. काय म्हणलं या ठिकाणी? स्वतःच असेल किंवा इतरांच्या जीवनातील एखाद्या दुसऱ्या अनुभवावरून, जो काही दुसरा अनुभव आहे त्याच्या अनुभवावरून जे काही निष्कर्ष मांडणारे जे काही अध्ययन पद्धत आहे, निष्कर्ष मांडणारे जे काही अध्ययन पद्धत आहे त्याला दंतकथा असे म्हणतात. दंतकथा अभ्यास करण्याची पद्धतीची काय काय ठळक वैशिष्ट्ये आहेत? तर या पद्धतीमध्ये वर्तन निष्कर्ष ठरविण्यासाठी स्वानुभवाचा आधार घेण्यात येतो, स्वतःच्या अनुभवाचा आधार घेण्यात येतो. कशासाठी? तर वर्तन निष्कर्ष ठरविण्यासाठी, जे काही वर्तनाचं कन्क्लुजन आहे ते ठरवण्यासाठी स्वतःच्या अनुभवाचा आधार घेण्यात येतो. या पद्धतीमध्ये निष्कर्षासाठी आवश्यक व पुरेसे अनुभव विचारात घेतले जात नाहीत. या पद्धतीमध्ये म्हणजे कोणत्या? तर या पद्धतीमध्ये दंतकथा पद्धतीमध्ये काय केले जातात? या पद्धतीमध्ये निष्कर्ष काढायचा असेल, एंड काढायचा असेल, कन्क्लुजन काढायचं असेल तर आवश्यक व पुरेसे अनुभव विचारात घेतले जात नाही. उदाहरणार्थ, मांजर आडवे जाणे म्हणजे कामात अपयश येणे. आपण म्हणतो ना, मुंगूस दिसला म्हणजे काम सक्सेसफुल झाला असं म्हणत असतं. आत्मनिरीक्षण पद्धती, व्यक्ती स्वतः आपल्या मनामध्ये अंतर्मुख होऊन आपल्या वर्तनाचे निरीक्षण करणे व निष्कर्ष मांडणे म्हणजे आत्मनिरीक्षण होय. या ठिकाणी आत्मनिरीक्षण म्हणजे काय? व्यक्ती काय करतो? स्वतः आपल्या जो काही मनाचा अंतर्मुख होतो, आपलं एक चिंतन करतो आणि आपल्या वर्तनाचे निरीक्षण करतो व निष्कर्ष मांडतो, त्यालाच म्हणतात आत्मनिरीक्षण. आत्मनिरीक्षण पद्धतीचे काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. निष्कर्षासाठी व्यक्तीने आपल्यातील सर्व बाबी बाजूला ठेवून अंतर्मुख होणे आवश्यक आहे. निष्कर्ष जर काढायचा असेल तर व्यक्तीने काय केलं पाहिजे? आपल्यातल्या जे काही सर्व बाबी असतात, जे काही आपण काय म्हणू चांगले असतील या वाईट गुण असतील बाबी आहेत, त्यांना बाजूला ठेवून स्वतःला अंतर्मुख होणं आवश्यक असतं त्या ठिकाणी निष्कर्ष जर काढायचा असेल तर. नंतर स्वतःच्या आत्मनिरीक्षणामधून निष्कर्ष मांडावायचे असतात. आता स्वतःचा जो काही आत्मनिरीक्षण आहे त्याच्यातून जो काही निष्कर्ष लागेल तो त्यांना मांडायचा असतो. नंतर मानसशास्त्रात एखाद्या कृतीचे खरे कारण जाणून घेण्यासाठी सदरील पद्धती वापर करण्यात येतो. मानसशास्त्रात एखाद्या कृतीचे खरे कारण जाणून घेण्यासाठी सदरील पद्धतीचा आपण वापर त्या ठिकाणी करतो. ही एक अशास्त्रीय अध्ययन पद्धत आहे, आत्ताच आपण पाहिलं. उदाहरणार्थ, व्यक्तीला राग आल्यानंतर मनात कोणकोणत्या भावना निर्माण होतात याचे आत्मपरीक्षण कर. आपल्याला माहिती आहे राग आल्यानंतर काय होतो? असे क्रिमिनल माइंड आपला विचार होतो, काय करावं काही नाही, मग असं राग आवरत नाही, आपण वेगवेगळ्या प्रकारची निगेटिव्ह थिंकिंग करतो, बदला रिव्हेंज आपण त्या ठिकाणी विचार करत असतो. बालमानसशास्त्राचे शिक्षणातील उपयोजन, व्यक्तीचे व्यक्तिमत्व व व्यक्तीचे आजचे वर्तन यासाठी व्यक्तीची आजपर्यंतची वाढ व विकास ही बाब कारणीभूत ठरते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी काय व व्यक्तीचे आजचे वर्तन म्हणजे आजचा त्याचे वागणूक काय, वर्तन काय, यासाठी व्यक्तीची आजपर्यंतची वाढ व विकास ही बाब कारणीभूत ठरते. म्हणजे आज जे त्याचं बिहेवियर आहे त्याच्यासाठी गेले 10 वर्ष 15 वर्षाच्या खालचे सुद्धा त्याच्यावर जे काही जडणघडण झाली त्याचे परिणाम आज त्याच्यावर पाहायला मिळत असतात. बालक असेल, व्यक्ती ज्या वातावरणात राहतो हे खूप महत्वाचं आहे. शिक्षकांना मी आवाहन करतो इकडे लक्ष द्यावं. बालक आणि व्यक्ती ज्या वातावरणात राहतो त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम त्याच्या व्यक्तिमत्व विकासावर घडून येतो. समजा घरामध्ये जर किरकिऱ्याचं वातावरण असेल तर त्या लेकरांच्या मेंटॅलिटीमध्ये पण तसेच विचार होत असतात. समजा एखाद्याच्या घरामध्ये व्हायलन्स मोठ्या प्रमाणात असेल, मारहाण होत असेल तर त्या लेकरांमध्ये मारहाण विचार जास्त येत असतात. समजा एखाद्याच्या घरामध्ये खूप शिवा दिल्या जातात तर तो लेकरू पण मोठ्या प्रमाणामध्ये शिवी द्यायला लागत असतो. हे लेकरावर होणारे जडणघडण असतात, ते लेकरावर होणारे परिणाम असतात. आपण ज्या ज्या ऍक्टिव्हिटी करत असतो त्या त्या ऍक्टिव्हिटी हे लेकरं फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जशा प्रकारचं सराउंडिंग असेल तशानुसार त्यांच्यावर परिणाम होत असतात. त्याच्यामुळे गुड सराउंडिंग हे बेस्ट असतं विद्यार्थ्यांसाठी. बालकांच्या व्यक्तिमत्व विकास कसा झाला आहे, कोणत्या वयोगटामध्ये बालकांचा व्यक्तिमत्व विकास कसा घडून यायला पाहिजे याचा पडताळा घेण्यासाठी बालमानसशास्त्र काही प्रमाणे निश्चित करते. उदाहरणार्थ काय निश्चित करते? कोणत्या क्षमता असल्या पाहिजे त्याच्यामध्ये लेकरामध्ये, जसे की भाषिक क्षमता आहे, स्मरण क्षमता आहे, आकलन क्षमता आहे, तर्क व अनुमान क्षमता आहे, समायोजन क्षमता आहे, विचार क्षमता आहे,
बालमानसशास्त्राचा प्रमुख उद्देश बालकाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हा आपल्याला पाहिजे. आता आपण काय करूया, ह्याच्यातले जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत, आपण त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवल्याच्या नंतर आपल्याला थोडं त्याच्यामध्ये लॉजिक येतो, तर्क येतो, आपल्याला थोडं आपली विवेक बुद्धी आपली काम करायला लागते त्या ठिकाणी. म्हणून आपण याच्याकडे थोडं कॉन्सन्ट्रेट आपण करूया. आता पहा ह्याच्यामध्ये बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकासाचा अभ्यास करून त्या दृष्टीने विविध उपाययोजना सुचविणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे डॅश डॅश होय. हे तर डेफिनेशनच होती, व्याख्याच होती बालमानसशास्त्र. लहान बालके ही प्रौढांची काय आहेत, तर प्रौढांची ते काय असतात, प्रवृत्ती असतात. आपण त्या ठिकाणी पहा, छोटी आवृत्ती असतात. लहान बालके ही प्रौढांची काय असतात म्हणतो तर छोटी आवृत्ती असतात. डॅश डॅश या संशोधकांनी मानव मानवेतर प्राणी यांच्या अंशतः फरक असतो असं सांगितलं. मानव व मानवेतर प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये फरक असतो असं सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं, तर पहा, हे असे जे प्रश्न असतात हे आपल्याला कंपल्सरी व्यवस्थितरित्या आपण केले पाहिजे त्या ठिकाणी. ओके. तर आता इथे पाहू शकता की जो काही त्या ठिकाणी सांगण्यात आलं की डॅश डॅश या संशोधकांनी मानव व मानवेतर प्राणी यांच्यात अंशतः फरक असतो असे सांगितले. तर कोणी सांगितले होते, तर चार्ल्स डार्विन यांनी सांगितले होते. खालीलपैकी डॅश डॅश या अभ्यासकाने बालविकासाची तुलना मत्स्य अवस्थेशी केलेली आहे. आता ह्या ठिकाणी पहा, खालीलपैकी त्या ठिकाणी काय करण्यात आलं, डॅश डॅश या अभ्यासकाने बालविकासाची तुलना मत्स्य अवस्थेशी केलेली आहे. कोण? स्टॅनली हॉल. लक्षात घ्या की आपल्याला फक्त इतकंच करणं पूरक होणार नाही, तर अजून आपल्याला काही कंटेंट मिळतो का त्याचा पण आपण अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. खालीलपैकी डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न असते, त्यामुळे बालकांची बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात मार्गदर्शन मिळायला पाहिजे होते असे त्या ठिकाणी सांगितले होते. रवींद्रनाथ टागोरचा तर काही संबंध त्या ठिकाणी येतो का? नाही येत. तर आपण प्लुटोचे एक वाक्य सांगितलं होतं, डॅश मारलेलं होतं, तिथं सांगितलं होतं. जॉन लॉक या मानसशास्त्र अभ्यासकाच्या मते बालकांच्या नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅश डॅशची गरज असते. तर त्या ठिकाणी कठोर शिस्तीची त्या ठिकाणी आवश्यकता असते, त्या ठिकाणी जॉन लॉक असे म्हणतात. म्हणजे खालीलपैकी डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञ बालकांच्या नैसर्गिक वर्तनास अत्यंत महत्व देतो. कोणता शास्त्रज्ञ बालकांच्या नैसर्गिक वर्तनास सर्वात जास्त महत्व देतो? तर रुसो त्या ठिकाणी महत्व देतात. डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू करून बालकांना निरीक्षण व अनुभवाच्या आधारे शिक्षण दिले. कोण? स्वित्झर्लंडमध्ये त्या ठिकाणी शिक्षण दिले. कोणी दिले? तर पेस्टॉलॉजी यांनी त्या ठिकाणी दिले. पेस्टॉलॉजी या मानसशास्त्रज्ञाने स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू करून बालकांना निरीक्षण व अनुभवाच्या आधारे शिक्षण त्या ठिकाणी दिले. आता इकडे पाहू शकता तुम्ही, खालीलपैकी डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांना पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वानुभव द्यावेत असा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता. तर कोणी मांडला? तर रुसो यांनी त्या ठिकाणी विचार मांडला होता. शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या उपयोगाला चालना देणारी म्हणजे उपयोगाला चालना देणारे पहिले मानसशास्त्र म्हणजे डॅश डॅश होय. त्या ठिकाणी पहा काय म्हणलं, शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या उपयोगाला चालना देणारे पहिले मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅश डॅश होय, पेस्टॉलॉजी. डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी अध्यापनासाठी मूर्ताकडून अमूर्ताकडे, सुगमाकडून दुर्गमाकडे या अध्यापन सूत्राचा वापरावर भर दिला होता. कोणी दिला होता त्या ठिकाणी? तर त्या ठिकाणी पेस्टॉलॉजी यांनी त्या ठिकाणी भर दिला होता. ठीक आहे. खालीलपैकी डॅश डॅश या मानसशास्त्राने किंडर गार्डन पद्धतीची मांडणी केली. किंडर गार्डन पद्धतीची मांडणी कोण केली? फेडरिक फ्रॉबेल यांनी त्या ठिकाणी मांडणी केली होती. म्हणजे क उत्तर आहे. नंतर किंडर गार्डन या पद्धतीस डॅश डॅश या नावाने देखील ओळखण्यात येते. कशाच्या नावाने ओळखण्यात येते? बालज्ञान पद्धती, बालोज्ञान. ठीक आहे पद्धती. जॉन ड्यू डॅश डॅश शिक्षणाचे पुरस्कर्ते आहेत. जॉन ड्यू कोणत्या शिक्षणाचे पुरस्कर्ते? कृतीशील पद्धती, प्रॅक्टिकल.
जॉन ड्यू यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? जॉन ड्यू यांनी कृतिशील विचारांचा पुरस्कार केला. जॉन ड्यू यांच्या मते खरे शिक्षण हे अनुभव कृतीतून मिळते. शैक्षणिक विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ड्यू यांनी 1896 मध्ये शिकागो येथे प्रयोगशाळा त्या ठिकाणी स्थापन केली. तर याचं उत्तर येतं ड, म्हणजे तिन्ही पॉइंट त्या ठिकाणी कसे सत्य त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात आपल्याला. इटली या देशामधील पहिली बालशाळा रोम शहरात सुरू करण्याचे काम डॅश डॅश या महान शास्त्रज्ञांनी केले. आता पहा, इटली मधली पहिली शाळा कोणी केली? तर इटलीमध्ये जे काही पहिली शाळा सुरू करण्याचं काम त्या ठिकाणी केलं ते केले मारिया मॉन्टेसरी. मारिया मॉन्टेसरी यांनी त्या ठिकाणी काम केलेलं. मारिया मॉन्टेसरी. मारिया मॉन्टेसरी. आता पुढे पहा, डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी शिक्षणाच्या माध्यमातून बालकाच्या ज्ञानेंद्रिय विकासावर भर दिला. डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी शिक्षणाच्या माध्यमातून बालकांच्या ज्ञानेंद्रिय विकासावर भर दिला. कोणी दिला? मारिया मॉन्टेसरीने दिला. ठीक आहे. अनुताई वाघ यांनी डॅश डॅश यांच्यापासून प्रेरणा घेत ठाणे जिल्ह्यात कोसबाड या ठिकाणी ग्राम बाल शिक्षण केंद्र त्या ठिकाणी स्थापन केले. कुणाच्या मदतीने? तर मारिया मॉन्टेसरी. मारिया मॉन्टेसरी यांच्या मते इंद्रिय शिक्षण साधनातून, प्रत्यक्ष अनुभवातून, वस्तू हाताळण्यातून बालकांचे ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन बालकांचा डॅश डॅश विकास घडून येत असतो. कोणता विकास घडून येतो? बौद्धिक विकास त्या ठिकाणी घडून येतो. बालमानसशास्त्रातील संशोधनानुसार पहिल्या 5 वर्षामध्ये बालकांच्या मेंदूचा डॅश डॅश टक्क्यांचा विकास हे महत्वाचा प्रश्न आहे, होत असतो. किती टक्के मेंदूचा विकास होतो? तर 80% मेंदूचा त्या ठिकाणी विकास होत असतो. पहिल्या 5 वर्षामध्ये बालकांच्या मेंदूचा किती टक्के विकास होतो? 80% त्या ठिकाणी विकास होतो. बालमानसशास्त्र अभ्यास पद्धतीचे प्रमुख डॅश डॅश गटात वर्गीकरण केले आहे. बालमानसशास्त्राचे 2 मध्ये केलं. किती मध्ये? 2 मध्ये. खालीलपैकी डॅश डॅश ही बालमानसशास्त्राचा अभ्यास करणारी शास्त्रीय पद्धत नाही. शास्त्रीय पद्धत कोणती नाही? तर त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धत नाही, आत्मनिरीक्षण पद्धत नाही. म्हणजे प्रायोगिक, वैकल्पिक आणि जे काही जीवन वृत्तांत आहेत ते पूर्ण शास्त्रीय होते आणि आत्मनिरीक्षण या ठिकाणी आत्मनिरीक्षण नाही. खालीलपैकी डॅश डॅश ही बालमानसशास्त्राचा अभ्यास करणारी शास्त्रीय पद्धत होय. बालमानसशास्त्राचा अभ्यास करणारा शास्त्रीय पद्धत. परिक तर नाही, दंतक तर नाही, हे पण नाही. मग राहिली कोणती? मनोविश्लेषण. 23 काय येतं? बी येतं. खालीलपैकी डॅश डॅश या अभ्यास पद्धतीचा बालमानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यास पद्धतीमध्ये समावेश होत असतो. कुणाचा होतो? तर पहा, सर्वेक्षण होतो, तुलनात्मक होतो, निरीक्षण होतो, म्हणजे यापैकी सर्वच. ऑप्शन डी म्हणजे ड. बालमानसशास्त्र अभ्यास पद्धतीच्या डॅश डॅश या पद्धतीमध्ये प्रयोगासाठी अभ्यास गटाचे 2 समान गटात वर्गीकरण करून सर्व घटक स्थिर ठेवत फक्त एका घटकात बदल करतात. एक घटकात बदल करतात निष्कर्ष प्रस्थापित केले जाते. त्याला काय म्हटलं जातं? त्या ठिकाणी आपण आता शिकलो होतं, तर त्याला म्हणतात प्रायोगिक पद्धती असं म्हणतात. पुढे पहा, प्रयोगामध्ये ज्यांच्यावरती प्रयोग केला जातो त्यास काय म्हणतात? त्याला ज्यांच्यावर आपण प्रयोग करतो त्याला आपण काय म्हणतो? प्रयोज्य असे म्हणतो. बरोबर आहे. आणि जी व्यक्ती प्रयोग करते त्यांना काय म्हणतात? प्रयोजक असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे प्रयोज्य आणि प्रयोजक. पुढे पहा 27वा, लेखी शब्द पाठांतर आणि तोंडी शब्द पाठांतर. लेखी शब्द पाठांतर आणि तोंडी शब्द पाठांतर यांच्या तुलनीय व परिणामकारकता अभ्यासासाठी डॅश डॅश अभ्यास पद्धतीचा उपयोग केला जातो. उपयुक्त आहे. कोणती पद्धत उपयुक्त आहे? तर प्रायोगिक पद्धत उपयुक्त आहे. पुढे पहा, नैसर्गिक वातावरणात व्यक्ती किंवा प्राण्यांच्या वर्तनाची सहेतुक व पद्धतशीरपणे करण्यात येणारे अवलोकन
म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, त्याला म्हणतो आपण निरीक्षण असे म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी. जे.बी. वॅटसन या मानसशास्त्रज्ञांनी डॅश डॅश अभ्यास पद्धतीचा पुरस्कार केला. तर आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं कोण, जे.बी. वॅटसन यांनी निरीक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. बालकांचे स्वाभाविक वर्तन जाणून घेण्यासाठी डॅश डॅश अभ्यास पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. बालकांचे स्वाभाविक वर्तन जाणून घ्यायचं असेल तर कोणती प्रवृत्ती खूप महत्वाची असते किंवा कोणत्या अभ्यास पद्धती अत्यंत उपयुक्त असतात, तर त्याच्यासाठी असतात निरीक्षण पद्धती महत्वाच्या असतात. 31 नंबरचा पहा, बालक व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला निरीक्षणाला समूह म्हणजे निरीक्षण पद्धती अभ्यास करण्यासाठीची उपयुक्त असणारी शास्त्रीय पद्धत म्हणजेच काय, त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हणतात निरीक्षण पद्धती. डॅश डॅश अभ्यास पद्धतीस व्यक्ती अभ्यास पद्धती केस स्टडी म्हणून त्याला ओळखलं जातं. केस स्टडी आपण त्याला म्हणतो. केस स्टडी कोणाला म्हणत असतो आपण, केस स्टडी जीवन वृत्तांताला आपण काय म्हणतो, एखाद्याबद्दल जीवन वृत्तांत जो असतो त्याला आपण काय म्हणतो, केस स्टडी म्हणतो. आक्रमक 33 आक्रमक, चिंतातूर, न्यूनगंड, मानसिकदृष्ट्या विकृत वर्तन किंवा अलौकिक प्रतिभा असणाऱ्या बालकांच्या अभ्यासासाठी डॅश डॅश अभ्यास पद्धती उपयुक्त करण्यात येते. कोणती, त्या ठिकाणी जीवन वृत्तांत पद्धती त्या ठिकाणी उपयुक्त करण्यात येते. पुढे पहा, बालमानसशास्त्रज्ञाच्या डॅश डॅश अभ्यास पद्धतीमध्ये असामान्य बालकांचा अभ्यास करण्यासाठी त्याचे पालक, कुटुंब, स्नेही यांच्याकडून माहितीचे संकलन करण्यात येते. आता कुठून येते, जीवन वृत्तांत मध्येच आपल्याला काय करता येतं, सर्व गोष्टी असे करता येतात. पुढे पहा 35, बालमानसशास्त्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी अर्नेस्ट जोन्स यांनी डॅश डॅश पद्धती विकसित केल्या. कोणत्या, वैकसिक अभ्यास. हो, बालमानसशास्त्राच्या डॅश डॅश अभ्यास पद्धतीमध्ये बालकांचा रेखांश व अक्षांश पद्धतीच्या सहाय्याने अभ्यास केला जातो. कशामध्ये केला जातो, वैकसिक पद्धती. प्राणी वर्तनाची मानवी वर्तनाची तुलना करून विकासाचे निष्कर्ष मांडणाऱ्या अभ्यास पद्धतीस डॅश डॅश अभ्यास पद्धती असे म्हणतात. प्राणी वर्तन, मानवी वर्तन दोघांची तुलना, जे काही विकासाचे निष्कर्ष मांडणारी जी काही पद्धत आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, तुलना झाली. तुलना म्हणजे काय, तुलनात्मक. 38 पहा, मानसशास्त्रामध्ये अध्ययन प्रक्रिया आणि सहज प्रवृत्तीच्या अभ्यासासाठी डॅश डॅश अभ्यास पद्धतीचा आधार घेण्यात येतो. मानसशास्त्रामध्ये अध्ययन प्रक्रिया आणि सहज प्रवृत्तीच्या अभ्यासासाठी कशाचा घेतला जातो, तुलनात्मक अभ्यास पद्धतीचा आधार घेण्यात येतो. खालीलपैकी डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मनोविश्लेषण पद्धतीची मांडणी केली. मनोविश्लेषण पद्धतीची मांडणी कोणी केली, तर सिगमंड फ्राइड यांनी त्या ठिकाणी मांडणी केली. व्यक्तीच्या अबोध मनातील घडामोडी व वर्तन प्रेरक असेल त्याचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश अभ्यास पद्धतीचा आधार घेण्यात येतो. कशाचा येतो त्या ठिकाणी, तर मनोविश्लेषण पद्धतीचा म्हणजे आधार घेतला जातो. नंतर पहा पुढे, मनोविश्लेषण जे आहे, मनोविश्लेषण अभ्यास पद्धतीच्या सहाय्याने अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश बाबी उपयुक्त ठरतात. कोणत्या बाबी उपयुक्त ठरतात त्या ठिकाणी सांगा, तर मुक्त किंवा शुद्ध सहचार्य ठरतो, स्वप्न विश्लेषण किंवा चित्रावोध ठरतो आणि रोषार्क चाचण्या ठरतात. म्हणजे यापैकी सर्वच. पुढे 42 नंबर पहा, मनोविकृत व्यक्तीच्या वर्तनामागील कारणे समजून घेऊन ती दूर करण्यासाठी डॅश डॅश अभ्यास पद्धती उपयुक्त आहे. म्हणजे काय का, मनोविकृत व्यक्तीच्या वर्तनामागील कारणे समजून घेऊन ती दूर करण्यासाठी डॅश डॅश अभ्यास पद्धती उपयुक्त आहे. तो मनोविश्लेषण पद्धती. विशिष्ट समूहाची किंवा मोठ्या जनसंख्येची वर्तन वैशिष्ट्ये, अभिवृत्ती, विश्वास, अनुभव याबद्दलची कमी वेळामध्ये अधिक माहिती संकलित करण्यासाठीची सर्वात उपयुक्त अभ्यास पद्धती म्हणजे डॅश डॅश होय. कोणती,
तर ती आहे सर्वेक्षण पद्धती होय. सर्वेक्षण अभ्यास पद्धतीमध्ये माहिती संकलनाकरिता डॅश डॅश या साधनाचा वापर करण्यात येतो. माहिती संकलन करायचं असेल तर कशाचा येतो, तर मुलाखतचा येतो, प्रश्नावलीचा येतो आणि निरीक्षण म्हणजे पर्याय अ व ब. नाही, मुलाखत आणि प्रश्नावली याचा येतो, निरीक्षणचा काही संबंध येत नाही. म्हणजे याचा ऑप्शन नंबर डी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लहान बालके असेल, श्रवण दोष असेल, वाचा दोष असेल, निरीक्षण व्यक्ती यांच्या अभ्यासासाठी निरीक्षण म्हणजे यांना अक्षर कळत नाही, अभ्यास पद्धती अत्यंत उपयुक्त आहेत. कोणत्या, तर त्याचा आहे ऑप्शन सर्वेक्षण म्हणजे ऑप्शन डी. पर्यक अभ्यास पद्धती संदर्भात खालील पैकी डॅश डॅश चे विधान चुकीचे आहे. पर्यकच्या बाबतीत चुकीचं कोणतं आहे, तर पहा, क पर्यक ही एक शास्त्रीय अभ्यास पद्धती आहे का, नाही. पर्यक अभ्यास पद्धतीमध्ये अत्यल्प निरीक्षणाचा आधार घेण्यात येतो का, हो येतो. पर्यक अभ्यास पद्धतीत वास्तव्यापेक्षा चुकीचे निष्कर्ष मांडण्यात येतात, हो येतात कमी वेळामध्ये. आणि शास्त्रीय आहे का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर क येतात. स्वतःच्या किंवा इतरांच्या एखाद्या दुसऱ्या अनुभवांच्या आधारे निष्कर्ष प्रस्थापित करणारी मानसशास्त्रीय अभ्यास पद्धती म्हणजे डॅश डॅश पद्धती होय. कोणती, दंतकथा म्हणजे बी ब. व्यक्ती स्वतःच्या मनात अंतर्मुख होऊन वर्तनापाठीमागे कारणाचा अभ्यास करणे म्हणजे डॅश डॅश होय. काय म्हणतात त्याला, तर त्याला म्हणतात आत्मनिरीक्षण असं म्हणतात. आत्मनिरीक्षण अभ्यास पद्धतीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश होय. आता पहा, आत्मनिरीक्षण ही एक बिनखर्चिक अभ्यास पद्धती आहे, हो. या पद्धतीमुळे भावना विचारातील जिवंतपणा अनुभवता येतो, हो. या पद्धतीमध्ये प्रयोज्य व प्रयोजक एकच असतात, हो. कारण आपण आपल्या अंतर्मुख अभ्यास करणार आहे ना, म्हणून हे सर्व येतात. म्हणजे ड. आता पुढे पहा 50. आत्मनिरीक्षण पद्धतीचा महत्वाचा दोष म्हणजे ही पद्धती डॅश डॅश यांच्या अभ्यासासाठी वापरण्यात येत नाही. कोणासाठी वापरण्यात येत नाही? आत्मनिरीक्षण लहान मुलाला वापरता येते का, येते. मतिमंद व्यक्ती, मनोविकारग्रस्त व्यक्ती आणि यापैकी सर्व. आत्मनिरीक्षण पद्धतीचा महत्वाचा दोष म्हणजे ही पद्धत डॅश डॅश यांच्या अभ्यासासाठी वापरता येत नाही. लहान लेकराला कुठं वापरता येईल, नाही ना, मॅच्युरिटी नसते. मतिमंदाचा प्रश्नच येत नाही आणि पागल जे असतात, मनोविकार जे असतात त्यांना तर येतच नाही. म्हणजे यापैकी सर्वच वापरता येत नाही. बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून प्रौगंडावस्थेपर्यंत बालकांचा विकास कसा होतो ज्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. ही व्याख्या कोणी सांगितली होती, ही व्याख्या सांगितली होती E.B. हरलॉक यांनी सांगितली होती. E.B. हरलॉक. खालीलपैकी डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मानव व मानवतेवर प्राणी यांच्यात मानवेतर प्राणी यांच्यात अंशतः फरक असतो असे निष्कर्ष मांडला. कोणी मांडला, चार्ल्स डार्विन यांनी. आधुनिक काळातील मानसशास्त्रीय संशोधनानुसार त्याचं बरोबर का, बालकांच्या सहज वृत्ती या डॅश डॅश नसून डॅश डॅश असतात. कशा असतात, तर जन्मतः आणि पुन्हा संपादित. म्हणजे आधुनिक काळातील मानसशास्त्रीय संशोधनानुसार बालकांच्या सहजवृत्ती या जन्मतः नसून संपादित म्हणजे पुन्हा तयार झालेले असतात. खालीलपैकी डॅश डॅश हे बालमानसशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बालकाच्या विकासावस्था समजून घेणे, बाल विकासावर परिणाम करणारे घटक समजून घेणे, अगदी बरोबर. बालकाचा व्यक्तिमत्व विकास साधणे, अगदी बरोबर. म्हणजे 54 त्या ठिकाणी काय, तर ऑप्शन नंबर बी येतो. 55 पहा, खालीलपैकी डॅश डॅश ही मानवशास्त्र अभ्यासाची शास्त्रीय पद्धत नाही. शास्त्रीय पद्धत कोणती नाही, तर त्या ठिकाणी पर्यक ही शास्त्रीय पद्धत आहे का, नाही. म्हणजे 55 काय, तर अ येतं. 56 बघा, खालीलपैकी डॅश डॅश ही मानवशास्त्रीय अभ्यासाची अशास्त्रीय पद्धत नाही. अशास्त्रीय पद्धत नाही म्हणजे शास्त्रीय पद्धत आहे. मग काय येते मग त्या ठिकाणी पहा, पर्याय झाला, दंतकथा झाला, ते पूर्ण हे असतात. मग 56 काय येतं, मनोविश्लेषण ही शास्त्रीय पद्धत आपल्याला पाहायला मिळत असते. लास्ट आहे, बालमानसशास्त्राच्या डॅश डॅश अभ्यास पद्धतीत प्रयोज्य व
प्रयोजक एकच असतात. कोणत्या ह्याच्यामध्ये आत्मनिरीक्षण म्हणजे क मध्ये प्रयोजन म्हणजे ज्याच्यावर प्रयोग करायचा आणि प्रयोजक म्हणजे जो प्रयोग करणार आहे, दोन्ही आपण एकच असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. या ठिकाणी मी आपला वेळ वाचावा, जास्त वेळ त्याला जाऊ नये आणि तुम्हाला कळावं त्या उद्देशाने मी आन्सर की त्या ठिकाणी बघून तुम्हाला सांगितलं. तर सोडण्यासाठी थोडा वेळ लागतो वेळ, सराव लागतो. आणि हे अभ्यास करत असताना अजून काही कंटेंट तुम्हाला मिळतो का, दुसरा काही डाटा मिळतो का, त्याला थोडं पहा. त्याच्यामुळे थोडी आपल्याला चालना मिळते, विचारामध्ये क्षमता मिळते. आणि अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी जो आपला पहिला जो चॅप्टर होता तो ह्या ठिकाणी क्वेश्चन आणि आन्सर पण समजून घेतलेले, वस्तुनिष्ठ प्रश्न समजून घेतलेले आणि नेमकं काय असतो ते पण समजून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी आपला जो प्रथम घटक जो होता बालमानसशास्त्र या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. ओके.